जबराट हा मराठी चित्रपट 6 फेब्रुवारी रोजी होणार रिलीज. दिग्दर्शिका प्रगती कोळगेंची माहिती. जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न. आणि डॉक्टर हर्षिला बिपिन पाटील यांनी गोल्ड टच सलूनमध्ये 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त दिली विशेष सूट. जबराट या आगामी मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शिका प्रगती कोळगे यांनी धुळे दौऱ्यावर येऊन पत्रकार परिषद घेत चित्रपटाची माहिती दिली. हा चित्रपट महाविद्यालयीन जीवनावर आधारित असून लव, म्युझिक, मस्ती आणि तरुणाईच्या भावविश्वाचा मनोरंजक प्रवास यातून उलगडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की या चित्रपटात एकूण 7 गाणी असून 2 गाणी रिलीज झाली आहेत. सर्वच गाणी उत्कृष्ट आणि तरुणाईला भावणारी असल्याचा दावा दिग्दर्शिका प्रगती कोळगे यांनी केला. ग्रामीण भागातून पुढे आलेल्या नवोदित गायक अनुराग जगदाळे याला या चित्रपटात गाण्याची संधी देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अनुराग जगदाळे हा साक्री तालुक्यातील निजामपूर जैताने येथील रहिवासी असून झेडबी पाटील महाविद्यालयाचा तो माजी विद्यार्थी आहे. अवघ्या 16व्या वर्षी संगीत विशारद पदवी प्रथम श्रेणीत मिळवून त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही संघर्ष करीत त्यानं गायन क्षेत्रात वाटचाल केली असून सारेगम व संगीत सम्राटसाठी त्याने ऑडिशन्स देखील दिल्या आहेत. इंस्टाग्रामवरील रील्सवरून शोधून त्याला संधी देण्यात आली. जबराट हा चित्रपट धुळ्याच्या ॲडलॅब थिएटरमध्ये प्रदर्शित होत असून संगीतकार डॉक्टर जयभीम शिंदे यांचं संगीत लाभलं आहे. बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे, नंदेश उमक आदी गायकांची गाणी या चित्रपटात आहेत. अनिल कुमार अरोडा व गोविंद मोदी हे अनुक्रमे कार्यकारी व सहनिर्माते आहेत. अभिनेता आयुष संजीव व अभिनेत्री अनुष्का सरकटे प्रमुख भूमिकेत असून हा चित्रपट 6 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. धुळे जिल्ह्यासह खान्देश व उत्तर महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहावा असं आवाहन दिग्दर्शिका प्रगती कोळगे, गायक अनुराग जगदाळे, कलाकार राहुल चव्हाण, आयली घिया यांनी या पत्रकार परिषदेत केलं. आहे जी आयली घिया या चित्रपटातली एक अभिनेत्री आहे आणि तो आहे तो राहुल चव्हाण, तो पण या चित्रपटातला एक अभिनेता आहे. आणि हा चित्रपट आम्ही ॲक्च्युली कॉलेजच्या मुलांच्या लाईफसाठी आहे, कॉलेजचा फर्स्ट स्टोरी आहे. याच्यामध्ये आम्ही काही सामाजिक विषय घेतलेले आहेत आणि एक म्युझिकल मूव्ही आहे. हा भरपूर गाणी आहे आणि जी आपली महाराष्ट्राची जी पारंपरिक कला आहे, जी की लुप्त होत चाललेली आहे, त्या कलेचा आत्ताच्या पिढीला थोडासा दुरावा निर्माण झाला आहे. ती कला आत्ताच्या पिढीला माहीत नाही काय मूळ परंपरा होती. तर त्याच्यावर मी याच्यावर अधोरेखित केलेल्या चित्रपटामध्ये त्या मुलांना आजच्या पिढीला आपल्या पारंपरिक कलेची ओळख व्हावी, त्यांनी ती पुढे न्यावी, जतन करावी याच्यावर मी भाष्य केलेलं आहे. आणि तसं पाहिलं तर या कॉलेजची वडिलांनी जर विचारली तर लव, म्युझिक, मस्ती अँड डान्स याच्यावरती चित्रपट सगळा शिकलेला आहे. आणि नक्कीच सगळ्यांना आवडेल. लहान मुलांना म्हणजे कॉलेजच्या मुलामुलींनाच आवडेल, पण जे कलाकार आहेत त्यांना कलेबद्दल आसक्ती आहे त्या लोकांनाही हा चित्रपट आवडेल असं मला वाटतं. आणि अनुरागबद्दल बोलायचं तर अनुराग या मातीतला आहे आणि तो त्याच्या गुणांनी या चित्रपटात आहे. त्याला कुठलाही वशिला नाही, कुठल्याही कुणाची सांगितलं नाही किंवा काही आम्ही तर शोधून त्याच्या बाबांचा नंबर आम्ही शोधून घेतला होता. फेसबुकला असं आपण पाठवून की या धुळे भागातले कोणी असतील तर त्यांनी यांचा नंबर आम्हाला मिळून द्यायचा, असं खूप प्रयत्नांनी यांचा नंबर मिळून आणि याला चित्रपटामध्ये ही संधी दिली होती. कारण त्याच्या गुणांनी तो आला होता. तर आमचं ठरलं होतं याला घ्यायचं कारण याची आवड होती. त्याचे व्हिडिओज वगैरे बघून त्याला काढत होतो. ऑडिशन तर तसं अगोदर त्याला भेटायच्या अगोदर त्याचं ऑडिशन मी बोलवलं त्याची जे काय आतापर्यंत व्हिडिओ आहे. नमस्कार, मी आयली घिया आणि सर्वप्रथम मी इथे उपस्थित सर्व पत्रकार आणि आयोजकांना नमस्कार करते. मी याच्या आधी काही मूवीज ऑलरेडी केल्या आहेत. माझा पहिला बॉलिवूडचा माझ्या त्याच्यानंतर 35 पाठवता बघितले असे अजून बरेच मूवीज झाले आहेत.
परंतु जगराटमध्ये मला एक फॅमिली मिळाली जी आधीच्या साईडवर एवढी मोठी फॅमिली नव्हती. म्हणजे याच्यात खूप सारे पात्र आहेत आणि आमची जी पूर्ण टीम होती ती आम्ही 1 महिना एकत्र राहतो, एकदाही भांडण नाही झालं. आमच्यातलं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग झालं आणि ते तुम्हाला त्या चित्रपटात दिसणार आहे. प्रत्येक पात्राचं कॅरेक्टर वेगळं आहे, प्रत्येक पात्राची भूमिका जी त्या चित्रपटात जगराटमध्ये जी काही रेखाटली आहे ती खूप वेगळी आहे. आणि जे कॉलेजेसमधले स्टुडंट्स असतील त्यांना खूप रिलेट करेल. आणि मला पर्सनली माझे कॉलेजेसचे दिवस आठवले. मला कॉलेजवर झाले खूप वर्ष झाली, पण जे मी कॉलेजमध्ये दिवस नाही एक्सपिरियन्स करू शकलेले, फॅमिली जी फ्रेंड्समधली फॅमिली आपल्याला मिळते ती मला या चित्रपटाने देऊन गेली आणि त्याच्यासाठी करण्यासाठी खूप खूप थँक्यू. तू आणि मी आणि तू झाली सुरू आपली गुट्टुरगू. तू आणि मी आणि तू झाली सुरू आपली गुट्टुरगू. या 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 तू आणि मी and you and me आणि तू. मन हे उधळले भान हरपले तुला न कळले काही मला न कळले. ओ गोड गुलाबी क्षण हे मोहक हळवे हळुवार प्रीतीचे हे गुपित उमगले. काळीज गाते कुहू कुहू या 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 तू आणि मी आणि तू झाली सुरू आपली गुट्टुरगू. या 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 तू आणि मी आणि यू. वेडावतो गंध तुझा उधाणल्या मनाला रातराणी संग सोन चाफा प्रीतीत धुंद झाला. बहरास म्हणतात इंद्रधनु ओल्या श्रावणातला परीस स्पर्श साथ तुझी कुबेर मी प्रेमातला कुबेर मी प्रेमातला. नव प्रेम वेडे प्रेम धुंद झाले दोन काळजाचे एक गीत झाले. ओ मोहरली स्वप्ने जीवदंग झाले चंद्र चांदण्याचे नवे रंग खुलले. ओठी गीत आले पिहू पिहू या 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 तू आणि मी आणि तू झाली सुरू आपली गुट्टुरगू. तू आणि मी आणि यू. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यालयाच्या प्राचार्या सौ अपर्णा विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
शैक्षणिक वर्ष 2025-26चं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झालं. इयत्ता 1ली ते इयत्ता 12वीच्या वर्गातील विद्यार्थिनींनी विविध गीते, नाटिका, भारूड, कोळीगीत, विविध सिनेगीते, एकांकिका, देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. प्रारंभी विद्यालयाच्या प्राचार्या सौ अपर्णा विजय पाटील यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. याप्रसंगी या शैक्षणिक वर्षात सेवानिवृत्त होत असलेले ज्येष्ठ शिक्षक BT पाटील, GH वाघ, SN चव्हाण आवर्जून मंचावर दीप प्रज्वलनासाठी उपस्थित होते. विद्यार्थिनींनी भारतीय संस्कृती एकांकिका सादर केली, तर इयत्ता 4थीच्या विद्यार्थिनींनी जय हो भारत देशभक्तीपर गीत सादर केलं. इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थिनींनी देखील विविध कार्यक्रम सादर केले. विद्यार्थिनींनी महाराष्ट्राचं लोकनृत्य सादर केलं. इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्य, देशभक्तीपर गीत सादर केलं. इयत्ता 11वीच्या विद्यार्थिनींनी महिला सक्षमीकरण नाटिका सादर केली, तर इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनींनी जोगवा माताचा जोगवा सादर केला. कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका SV अडकमोल, पर्यवेक्षक PN देवरे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी आणि पालक उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या सौ AV पाटील म्हणाल्या की हे स्नेहसंमेलन म्हणजे तुमच्या कला कौशल्याचा विकास, विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं, ज्यांना प्रोत्साहन मिळावं असं आयोजन या विद्यालयात केलं जातं. या शब्दात त्यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक संदीप M जाधव यांनी केलं. सूत्रसंचालन मनीषा देवरे, मनीषा गोसावी, AO कसबे, मनीषा पाटील, RD पाटील यांनी केलं. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनींनी परिश्रम घेतले. दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी, ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, फटता है फटक पोरे, थोड़ा कश मार ले, सावकाश मार रे, हल्की हल्की किक बसू दे, सारे हम छोड़ दे, हम मोड़ दे, होप मेरी होप है प्यारे, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को हुआ मैं उड़ाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को हुआ मैं जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. सॉरी सॉरी म्हणत म्हणत या जगी हा आला रे, बात में है कंफ्यूजन, गड़बड़ घोटाला रे, कस का पीस करने में शातिर ये साला रे, झोल झोल करुणी करी भड़ गोपाला रे, अरे यारी पे सॉरी आए तो कहता है, पर अपने सॉरी की तो बात अलग है, ये ढोलर कमीना सोचता कभी ना. Baby, old school, ती jazzy, ती city वाली आणि मी देसी तरी, इगो तिला जरा भी नाही, मनामध्ये खराबी नाही, लग्नाची तिच्या मागे daily crazy तरी, why so shy, so hey, सुंदरी, तुझं नाव काय आहे, तुझं नाव काय आहे गं, अरे सुंदरी, तुझं नाव काय आहे, तुझं नाव काय आहे गं, अरे सुंदरी, तुझं नाव काय आहे, तुझं नाव काय आहे गं, सुंदरी, ती रोजी एकदम फाईन आणि थोडीशी डिवाईन, कशी लागते बघून आयना आणि चेहऱ्यावरती शाईन, खानदारी ॲटिट्यूड, पुरा एशियाचा 14 केलं स्टाईल केलं, तिच्या समोर फिक्क कोल्डे, बोलायला पक्की बोलले, खरंच खूपच सुंदर आहे, सुंदरी, तुझं नाव काय आहे, तुझं नाव काय आहे गं, अरे सुंदरी, तुझं नाव काय आहे, तुझं नाव काय आहे गं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरातील डॉक्टर हर्षिला बिपिन पाटील, संचालिका गोल्ड टच सलून अँड अकॅडमी धुळे यांच्या गोल्ड टच सलूनचा 3रा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
या निमित्ताने दिनांक 8 जानेवारी रोजी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. वर्धापन दिनाच्या निमित्ताने कुठलाही हेअरकट फ्री, हायड्रा फेशियल यासह सर्व सर्व्हिसेसवर विशेष सूट देण्यात आली, ज्यात हेअर स्पा फक्त 500 रुपये अशा विविध सर्व्हिसेसवर विशेष सूट देण्यात आली. त्याचबरोबर प्रोफेशनल कोर्स ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्यांना देखील या निमित्ताने सवलत देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी ब्युटी पार्लर क्षेत्रात गोल्ड टच सलून अँड अकॅडमी धुळेच्या संचालिका डॉक्टर हर्षिला बिपिन पाटील हा व्यवसाय करीत आहेत. या गोल्ड टच सलून अँड अकॅडमी धुळे येथे महिला आणि पुरुष यांची वेगवेगळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असं आवाहन गोल्ड टच सलूनच्या संचालिका डॉक्टर हर्षिला बिपिन पाटील यांनी केलं आहे. हे सलून धुळे शहरातील गंगादेवी पद्मश्री अपार्टमेंट, जय हिंद कॉलनी, देवपूर धुळे, प्लॉट नंबर 73, शॉप नंबर 1, पहिला मजला या ठिकाणी असून धुळेकर महिला नागरिकांनी या ठिकाणी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. नमस्ते, मी डॉक्टर हर्षिला बिपिन पाटील, गोल्ड टच सलून आणि अकॅडमी धुळे याची संपादिका. आज गोल्ड टचचा वर्धापन दिन आहे, तिसरा वर्धापन दिन आहे. तसे तर मला ह्या फील्डमध्ये 27 वर्ष झाले, पण ह्या जागेत खूप मोठे सलून आणि अकॅडमी हे आपण 3 वर्षापूर्वीच उभारण्यात आलं आहे आणि खूप छान असा रिस्पॉन्स मला 3 वर्षापासून आहे. ग्राहकांचा त्यानिमित्ताने मी धन्यवाद, मी त्यांचे आभारी आहे की त्यांनी मला खूप काही दिलं आहे. म्हणून आज वर्धापन दिनानिमित्त मी सर्व क्लायंटला हेअरकट जो आहे, कुठलाही हेअरकट हा फ्री दिलेला आहे आणि दरवर्षी आम्ही हा देत राहतो. सोबत खूप साऱ्या मी आज ऑफर्स दिल्या आहेत. धुळेकर जनतेला विनंती आहे, एकदा आमच्या गोल्ड टच सलूनला व्हिजिट करा. आज आमचं काम बघा, तुम्हाला काम नक्की आवडेल आणि पुढे तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. जर काही आमच्याकडून चूक झाली असेल, यापूर्वी काही कोणाचं मन दुखवलं गेलं असेल तर त्याबद्दल क्षमस्व, कारण स्टाफ येतो जातो, प्रत्येक 6 महिन्यात, वर्षभरात स्टाफ हे चेंज होत राहतात. तर कधी क्लायंटला काही नाराजगी असेल तर क्लायंटने त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते, पण नक्की आमच्या सलूनला तुम्ही एकदा व्हिजिट द्या आणि तुमचं काम हे करा. आज तुम्हाला गोल्ड टच सलूनला जर व्हिजिट द्यायची असेल, हेअरकट फ्री करायचं असेल तर मी तुम्हाला ॲड्रेस सांगते. गंगादेवी पद्मश्री अपार्टमेंट, जय हिंद कॉलनी, देवपूर धुळे, प्लॉट नंबर 73, शॉप नंबर 1, फर्स्ट फ्लोअरला आपला सलून आहे, अकॅडमी आहे. तर तुम्ही येऊ शकता आणि माझा नंबर आहे, नंबर नोट डाऊन करून घ्या, मला कॉल करा जर तुम्हाला ॲड्रेस सापडला नाही तर. 9823492509. परत एकदा सांगते, 9823492509. थँक्यू आणि नक्की आमच्या सलूनला व्हिजिट करा. थँक्यू. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.